येत्या 27 एप्रिलला आहे मोहिनी एकादशी. हे व्रत प्रभू श्रीरामांनी आणि पांडवांनी केलं होतं असं म्हटलं जातं. मोहिनी एकादशीबद्दल चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. याचबरोबर या दिवशी काय करावं हेही जाणून घेऊया. 27 एप्रिल रोजी मोहिनी एकादशी आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला धार्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान श्रीहरी विष्णूंनी धारण केलेल्या मोहक अवताराची कथा आपल्याला माहिती आहेच. मोहिनी एकादशीचं महत्त्वही आधी जाणून घेऊया. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानलं जातं, पण त्यातही मोहिनी एकादशी ही विशेष फलदायी मानली जाते. असं मानलं जातं की या दिवशी विधिवत व्रत आणि पूजन केल्यानं व्यक्तीला केवळ मानसिक शांती मिळत नाही, तर अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते. मोहिनी एकादशीचं पौराणिक महत्त्व आहे. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत बाहेर आलं, तेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. दानव अमृत घेऊन पळून जात असताना भगवान श्रीहरी विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी एका अत्यंत सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं, ज्याला मोहिनी अवतार असं म्हटलं जातं. आपल्या मोहक रूपाने त्यांनी राक्षसांना भुरळ घातली आणि त्यांची दिशाभूल करून देवांना अमृत प्राशन करून दिलं. ज्या तिथीला भगवंतांनी हा अवतार घेतला तीच मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आता या दिवशी पूजा कशी करावी, तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि भगवान श्रीहरी विष्णूंसमोर हात जोडून व्रताचा संकल्प करावा. सर्वप्रथम देव्हाऱ्यातील देवांची पूजा करावी आणि तिथेच चौरंग मांडून त्यावर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावी. संकल्प घेऊन पूजेला सुरुवात करावी. भगवंताला पिवळी फुलं, तुळशीची पानं, फळं आणि धूप दीप अर्पण करावा. तुळशीशिवाय भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही, त्यामुळे तुळशी आवर्जून वाहावी. या दिवशी देवाला केशरयुक्त दूध किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. मोहिनी एकादशीची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी भगवान श्रीहरी विष्णूंची आरती करावी. शक्य असल्यास या दिवशी रात्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा भजन कीर्तन करावं, जागरण करावी. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला गरजू व्यक्तींना दान करून स्वतः उपवास सोडावा, म्हणजेच व्रताचं पारण करावं. या व्रताचे फायदे असे की त्रेतायुगात प्रभू श्रीरामांनी आणि द्वापर युगात धर्मराज युधिष्ठिराने देखील हे व्रत केलं होतं. हे व्रत केल्यानं मनुष्यातील मोह आणि मायेचे पाश तुटतात आणि मन शुद्ध होतं. आर्थिक अडथळे दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी नांदते असं सांगितलं जातं. एकादशीचा मुहूर्त सुद्धा जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार मोहिनी एकादशीची तिथी ही 26 एप्रिल रोजी सायंकाळी 6:08 सुरू होऊन 27 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:17 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत हे 27 एप्रिलला सोमवारी केलं जाईल, तर या व्रताचं उद्यापन 28 एप्रिल रोजी मंगळवारी होईल. या दिवशी सकाळी 5:38 पासून ते सकाळी 8:17 व्रताचं पारण करता येऊ शकतं. 27 एप्रिलला सोमवारी मोहिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त असेल पहाटे 4:12 पासून ते पहाटे 4:55 अभिजित मुहूर्त असेल सकाळी 11:49 पासून दुपारी 12:42 विजय मुहूर्त असेल दुपारी 2:38 पासून 3:21 आणि अमृतकाळ असेल दुपारी 2:41 पासून ते 4:20 मोहिनी एकादशी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मोहिनी रूपाला समर्पित आहे आणि वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात ही एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मी यांची विधीपूर्वक पूजा सुद्धा केली जाते. प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली असता सुखसमृद्धी मिळते, पण मोहिनी एकादशीची पूजा केली तर सुखसमृद्धीसह सौंदर्याचा आशीर्वाद देखील मिळतो, अशी ही मान्यता आहे. मग सौंदर्य, सुख आणि समृद्धीसाठी या दिवशी काय करावं, तर सौंदर्यासाठी आपण केशर तिलक उपाय करू शकता. भगवान श्रीहरी विष्णूंच्या मोहिनी रूपाचे ध्यान करून त्यांना केशर मिश्रित चंदनाचा टिळा लावावा. पूजेनंतर तोच टिळा आपल्या कपाळावर लावल्याने व्यक्तिमत्वात तेज आणि आकर्षण वाढतं असं म्हणतात. हा उपाय करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका. दुसरा उपाय, तुळशीची सेवा. मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन समृद्धी येते. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणं किंवा पाणी घालणं हे शास्त्रानं वर्ज्य मानलं जातं, त्यामुळे केवळ दिवा लावून दर्शन घ्यावं.
त्यानंतर तिसरा उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे पंचामृत अभिषेक. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला किंवा शाळीग्रामाला दक्षिणावर्ती शंखाने पंचामृताचा अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे मानसिक प्रसन्नता लाभते, ज्याचा सकारात्मक परिणाम चेहऱ्यावरील तेजावर सुद्धा होतो. हा उपाय सुद्धा करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका. चौथा उपाय आहे तो म्हणजे पिवळ्या वस्तूंचं दान करावं. भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे. या दिवशी गरजू व्यक्तीला पिवळे धान्य, पिवळे फळं किंवा पिवळे वस्त्र दान केल्यानं कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो, जो मान सन्मान आणि समृद्धीचा कारक आहे. आता गुरुग्रह बलवान करण्यासाठी आणि गुरुची स्थिती आपल्या कुंडलीत कशी असेल हे जाणून घ्यायचं असेल तर या संबंधित वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. आता पाचवा उपाय म्हणजे फलाहार आणि मंत्रजप. शक्य असल्यास या मोहिनी एकादशीच्या दिवशी निर्जल किंवा केवळ फलाहार करून व्रत करावं. मनातील सौंदर्याची भावना वाढवण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी आपण पुढील मंत्राचा जप करू शकता, जसे ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. तर असे हे साधे सोपे उपाय तुम्ही मोहिनी एकादशीच्या दिवशी करू शकता, जे तुम्हाला सौंदर्य, सुख आणि समृद्धीसाठी नक्कीच फलदायी ठरेल. पण शास्त्रात असं म्हटलंय की बाह्य सौंदर्यासोबत या दिवशी शुद्ध विचार आणि गोड बोलणं म्हणजे वाणीतील सौंदर्य जपल्यास मोहिनी एकादशीचं फळ अधिक लवकर मिळतं. मग मोहिनी एकादशीच्या दिवशी नेमकं काय करावं आणि या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. याही व्यतिरिक्त मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही कशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करता आणि त्याचे तुम्हाला काय लाभ मिळालेत कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.